तर इथे आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यात तेल घालून घेते मी. मला कांदा टोमॅटो भाजायचा आहे सोयाबीनसाठी. हे मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आपल्याला वाटण करायचं आहे ना त्याचं. त्याला चांगला लालसर करून घेऊया. कांदा आपला झालेला आहे ब्राऊन. एकदम पण ब्राऊन करायचं नाही, साधारण आपला गुलाबीसर झाला पाहिजे तो. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते, कारण टोमॅटो पण घालायचा आहे. 1 टीस्पून मीठ घातलं आहे. टोमॅटो घातले, ते पण 2 टोमॅटो मी चिरून घेतलेत उभे. आता त्याच्यामध्ये या 8-9 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आहे आणि या 3 मिरच्या आहेत तेवढे. आणि हे 8-10 काजूचे गर आहेत, ते पण टाकते ह्याच्यामध्ये. आता हे सगळं आपण एकत्र भाजून घेऊया, मऊ करून घेऊया चांगलं. आता हे चांगलं मऊ करून थंड करू आणि मग त्याचं आपण वाटून घेऊया. मग तुम्हाला दाखवते वाटून. कढईमध्ये जरा तेल टाकून घेते. चार टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण तेल चांगलं तापवून घेऊया. आपल्याला जे काय काय पाहिजे ह्याच्यामध्ये 2 दालचिनी मी टाकते, 2 लवंग, 2 वेलची. जास्त गरम मसाले आपल्याला टाकायचे नाहीत, कारण आपल्याला दुसरे मसाले टाकायचे. थोडासा हिंग घालते मी. संपला हिंग. थोडासा कढीपत्ता घातलाय. आता बघा इथे मी धणे पावडर आहे ही 1 टीस्पून धणे पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून, हे बघा अर्धा टीस्पून जिरा पावडर. आणि ह्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला टाकूया. आजवर मी हा बघा चिकन मसाला 2 टीस्पून मी टाकलेला आहे. तर आता आपले मसाले सर्व झालेले आहेत टाकून. तर आता चांगला भाजून घेऊया. मसाले जवळ येऊन थोडंसं पाणी घालूया याच्यामध्ये. हे वाटणाचंच पाणी आहे. मसाले लागतात बघा खाली. चांगलं भाजलं पण पाहिजे तेल सुटेपर्यंत. तर काय करते मी, आता गॅस माझा स्लो आहे. मी याच्यावर आता झाकण ठेवते. 2-2 मिनटात मी पाहते. तर आपला मसाला छान भाजत आला आहे. तेल पण सुटलं याला साईडने बघा तेल. तर आता आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन घालून घेऊया. तेल सुटेपर्यंत तसा मसाला भाजायला छान थोडा वेळ लागतो, तर मसाला छान भाजून होतो. मसाल्याचा गोळा पण झालेला आहे असा. तर आता आपण सोयाबीन पण घालून घेऊया. थोडंसं पाणी आहे सोयाबीनचं उकळलेलं, ते पण मी ह्याच्यात घातलेलं आहे. चांगल्या याला मसाल्यामध्ये कोट करून घेऊया आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालूया. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. उकडताना मी 1 चमचा मीठ घातला होता, अजून मी 1 चमचा मीठ घालते याच्यामध्ये. आणि यासोबत आपल्याला दही पण घालायचं आहे थोडंसं. हे 2-3 छोटे चमचे मी दही घातलेलं आहे. ते पण आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. गॅस माझा स्लोवरच आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालते. आपल्याला थोडं याच्यामध्ये ग्रेव्ही पाहिजे.
आम्ही गॅस मोठा करते. छान याला पोळी आणून देऊया आपण. हे बघा आपलं सोयाबीन छान शिजलेलं आहे आता, मस्त अगदी. म्हणून तुम्हाला जवळून दाखवले, अगदी चिकनसारखं दिसते हे. तर आता हे आपण थोडी कोथिंबीर घालून ठेवूया झाकण लावून. नंतर थंड झाल्यावर थोडं सर्विंग करूया मग. हे बघा मी कोथिंबीर घेतली. आता ही कोथिंबीर कशी आहे बघा. त्या कोथिंबीरवरती जरा जरा अशी फुलं आहेत ना, अशी तुम्हाला कधी मिळाले तर घेत जा. हे खूप छान चवदार लागतं ह्याच्यामध्ये. थोडीशी आपण घालूया, नंतर मग गार्निशिंगला थोडे ठेवूया. झालं आता. तर आपली सोयाबीनची भाजी झालेली आहे. तर मी गॅस बंद करते आणि याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवते. नंतर आपण सर्विंग करूया. आणि याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे. ही आपली चिकन सोयाबीन बघा किती सॉफ्ट, बोनलेस चिकन असतं ना तशी सेम. हे बघा, आवडेल तुम्हाला. तुम्ही पण करून बघा एकदा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आपण थोडे आता टेस्ट करून बघूया.